नमस्कार, मी अश्विनी जयतपाल. नवी मुंबई संवादमध्ये आपले स्वागत. नवी मुंबई ऐरोली सेक्टर 2 येथे माजी नगरसेवक संजू आधार वाडे यांनी अथक प्रयत्न करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सेक्टर 2 येथील उद्यानामध्ये नव्याने सुशोभीकरण करण्यात आले असून यामध्ये लहान मुलांकरिता खेळण्यासाठी विविध खेळणी, ओपन जिम आणि जॉगिंग ट्रॅकचे उद्घाटन खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमात जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, रामाशिष यादव आदी मान्यवर कार्यकर्ते, युवा पिढी, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने हे उद्यान आहे। खूप सुंदर उद्यान, त्याचं सुशोभीकरण संजू वाडे यांच्या माध्यमातून झालेलं आहे। संजू वाडे यांचं या विभागात खूप चांगलं काम आहे, त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो। आणि या उद्यानाचा उपयोग वृद्ध नागरिक, लहान मुलं, तरुणी याचा नक्कीच फिटनेससाठी याचा उपयोग होईल। आणि याची पुढचं मेंटेनन्स सुद्धा आहे, डागडुजी सुद्धा आहे, याचं संगोपन सुद्धा या मैदानाचं खूप चांगल्या पद्धतीने होईल। सातत्य ज्या पद्धतीत आज आहे तसंच वर्षानुवर्ष राहील अशा अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो। मला त्यांच्या माध्यमातून या विभागामध्ये खूप चांगली लायब्ररी उभी राहिलेली आहे, अभ्यासिका आहे, 350-400 मुलं त्या ठिकाणी अभ्यास करतायत, त्या लायब्ररीचा उपयोग करतायत। शहराची उंची असेल, शहराची श्रीमंती आहे, हे टोलेजंग इमारती यांच्यावरून ठरत नाही, तरी शहराची उंची किंवा शहराची श्रीमंती या शहरात असलेल्या अभ्यासिका, त्या शहरात असलेल्या ग्रंथालय असतील, त्या शहरात असलेली उद्यानं असतील, यावर ठरत असते। शहराची उंची वाढवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे। UPSC MPSC करता मुलं घडवण्याचं खूप चांगलं काम या ठिकाणी करतात, त्यांचं याबद्दल मी कौतुक करतो। या नवी मुंबई शहरामध्ये समाविष्ट करावी याकरता त्यांची मागणी आम्ही मंजूर केलेली आहे, माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून झालेली आहे। महानगरपालिकेमध्ये समावेश झाल्यानंतर त्यांची कामं त्यांनी करायलाच पाहिजेत, कुठल्याही परिस्थितीत करायला पाहिजेत। आम्ही गाववाल्यांच्या सोबत आहोत। उद्यानाचं वैशिष्ट्य या ठिकाणी असं आहे
की ह्या परिसरामध्ये अतिशय लहान घरं आहेत आणि गरजेपोटी काही लोकांनी दुमजली तीन मजली केलेल्या आहेत, परंतु एरिया मात्र तेवढाच आहे आणि त्यामुळे आपल्या नातवंडांना, आपल्या ज्येष्ठ सहकाऱ्यांना, आपल्या मुलांना, आपल्या लेकींना या ठिकाणी खेळण्यासाठी आणि संध्याकाळ आणि सकाळ फिरण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती। त्याच पद्धतीने मी या ठिकाणी विचार केला की ज्येष्ठ नागरिकांसाठी पासून तर तरुण तरुणींपर्यंत या ठिकाणी ओपन जिमचा आनंद या ठिकाणी घेतलेला आहे। तुमच्या माहितीसाठी सांगतो, ह्या ठिकाणी ह्याच वास्तूमध्ये व्यायामशाळा सुद्धा आहे। इतर व्यायामशाळांची फी डबल असते, या ठिकाणी एअर कंडिशन व्यायामशाळा असल्यानं या ठिकाणी सगळ्यात कमी किमतीची व्यायामशाळा सुद्धा आम्ही जनतेसाठी उपलब्ध करून दिलेली आहेत। त्याच पद्धतीने ह्या गार्डनमध्ये मॉर्निंग वॉक आणि इव्हिनिंग वॉकसाठी लोकांना फिरण्यासाठी जागा आहे। या ठिकाणी टॉयलेट सुद्धा या ठिकाणी आपण व्यवस्था करून दिलेली आहे। ओपन जिम आहे, मुलांसाठी खेळणी या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहेत आणि ग्रीनरी जिकडे बघावं तिकडे ग्रीनरीचा कन्सेप्ट आहे। LED लाईट आहेत आणि त्या ठिकाणी CCTV आणि माईक सिस्टीम सुद्धा म्हणजे साऊंड सिस्टीम सुद्धा या ठिकाणचं नियोजन या ठिकाणी आहे। प्रशस्त असं सिक्युरिटी गार्ड या ठिकाणी असतील आणि मला खात्री आहे की या प्रभागामध्ये निश्चितपणानं हे जनता सुज्ञ आहे, ह्या जनता निश्चितपणानं वापर करतील। याच उद्देशाने आज आपल्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे आणि ठाणे जिल्ह्याचे खासदार जे आहेत की आदरणीय या ठिकाणी मस्के साहेब या ठिकाणी आलेत, त्यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालं। त्या उद्घाटनाप्रसंगी आमचे जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर साहेब होते, रमाकांत म्हात्रे साहेब होते, आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते सिद्धरामजी ओड साहेब होते आणि इतर सर्व सन्माननीय नगरसेवक आणि माझ्या माता भगिनी आणि ज्येष्ठ सहकारी ह्या मंचकावर उपस्थित आहेत। असे सर्वजण एका हाकेच्या अंतरावर या ठिकाणी ते आलेत, त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार मानतो आणि निश्चितपणानं या जनतेला या गार्डनचा निश्चितपणे या ठिकाणी उपयोग मी ते चांगल्या पद्धतीने करून देईल आणि ज्या पद्धतीने आज आहे त्याच पद्धतीने येणारे काही वर्ष, अनेक वर्ष हे असंच राहील, असे मी या ठिकाणी काम करणार आहे।